की सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली कसं सॉल्व्ह करतात. ह्याच्या अगोदर आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन बाय ॲडिंग आणि सबट्रॅक्टिंग द इक्वेशन्स या मेथडने आपण बघत होतो. तर आता आपण ग्राफिकल मेथडने कसं सॉल्व्ह करतात हे आपण बघूया. तर या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता की हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. काही जण हा स्केल लिहायला विसरतात. हा स्केल लिहायला विसरायचं नाही, कारण हा स्केल खूप महत्त्वाचा आहे ग्राफिकलच्या दृष्टिकोनातून. कारण एक युनिट म्हणजे 1 सेंटीमीटर आहे का 2 सेंटीमीटर का 5 सेंटीमीटर. या स्केलने हे दर्शवू शकतो की हा ग्राफ कोणत्या मेथडने आपण म्हणजे कोणत्या युनिटने आपण दर्शवणार आहोत. तर या इक्वेशन होत आहे. आपण आता चालू करूया की आता आपण सुरू करूया की मेथडनी कसं सॉल्व्ह करतात. आता इथं आहे 3x - y = 2. आता सर्वात प्रथम आपण करूया y इन टर्म्स ऑफ x. तर कसं, तर आता इथं बघू शकता तुम्ही 3x = 2 + y म्हणजेच काय, तर म्हणजेच काय, दॅट इज y = 3x - 2. आता यामध्ये आपण एक्सची किंमत ठेवून एक्सची किंमत आपण ठेवून वायची किंमत काढणार आहोत. आता इथं आपण इथे टेबल बघत आहात. इथे एक्स कोऑर्डिनेट आहे, इथं वाय कोऑर्डिनेट आहे. आपण सर्वात प्रथम x = 0 ठेवणार आहोत, त्यानंतर 1, त्यानंतर 2. याप्रमाणे आपण वायची किंमत काढणार आहोत. तर सगळ्यात प्रथम आपण x = 0 ठेवूया. म्हणजे वेन x = 0 देन, तर हा इक्वेशन y = 3x - 2. आता आपण x = 0 यामध्ये पुट करूया. म्हणजे 3 × 0 - 2 म्हणजे 0 - 2 y = -2. तर जेव्हा x = 0 असतो तेव्हा या इक्वेशनमध्ये y = -2 असणार. म्हणजे 0 जेव्हा असणार तेव्हा -2 असणार. ते आपण हे कोऑर्डिनेटमध्ये लिहूया. म्हणजे 0, -2 याप्रमाणे. तर दुसरं आपण काय पुट करायचं की x = 1. आता तिथे लिहूया वेन x = 1 देन हा इक्वेशन y = 3x - 2 यामध्ये आपण 1 पुट करूया. 3 × 1 - 2 दॅट इज 3 - 2 = 1. म्हणजेच काय, जेव्हा x = 1 असणार तेव्हा y = पण 1 असणार. म्हणजे ते लिहूया y = 1. मग कोऑर्डिनेट काय होणार की 1, 1. तिसरं आपण काय x = 2 या इक्वेशनमध्ये पुट करूया. तर वेन x = 2 देन हा इक्वेशन परत y = 3x - 2 म्हणजे 3 × 2 - 2 3 × 2 6 - 2 दॅट इज 4. देअरफॉर y = 4. म्हणजे जेव्हा 2 असणार तेव्हा y = 4 म्हणजेच 4, 2, 4. तर हे कोऑर्डिनेट्स आपल्याला हे इक्वेशनचे आपण हे कोऑर्डिनेट मिळालेले आहेत. तर हे आपण सर्वात पुट करूया. तर 0, 2 जेव्हा x = 0 तर y = -2 म्हणजे हा कोऑर्डिनेट y ॲक्सिसवर येणार. ते आपण निगेटिव्हमध्ये, कारण वायची जी किंमत आहे ते -2 आहे. त्यामुळे ही जी किंमत आहे तर -2मध्ये येणार. म्हणजे 0 म्हणजे हा कोऑर्डिनेट झाला. हा कोऑर्डिनेट 0 - 2. जेव्हा x = 1 आहे तेव्हा y = 1 आहे. म्हणजे x = जेव्हा 1 असणार तेव्हा y = 1 म्हणजे हा कोऑर्डिनेट. तिसरा, जेव्हा x = 2 असणार तेव्हा y = 4. म्हणजे जेव्हा x = 2 असणार तेव्हा y = 4. तर 2, 4 हा कोऑर्डिनेट. तर इथे तुम्हाला 3 पॉईंट्स मिळणार या ग्राफमध्ये. तर 3 पॉईंट्स हा जोडून घ्यायचा. तर हा 3 पॉईंट्स जोडून घ्यायचा. तर हा 3 पॉईंट्स आपण जोडून घेतल्यावर ही लाईन हा इक्वेशनचा आहे. म्हणजे 3x - 2 = 3x - y = 2 यामध्ये. तर हा लाईन या इक्वेशनचा दर्शवतो. सेकंड, आता जसं आपण या लाईनसाठी केलो तसाच प्रोसिजर आपण या लाईनसाठी करूया. जेव्हा x = 0 असणार म्हणजे वेन x = 0 देन आता या इक्वेशनमध्ये x = 0 ठेवूया. 0 - y = 3 म्हणजेच काय, 0 - y = 3 म्हणजेच काय, y = -3.
म्हणजे जेव्हा x इज इक्वल्स टू 0 असणार तेव्हा y इज इक्वल्स टू -3. आता वेन x आता परत x इज इक्वल टू 1 आपण पुट करायचं, म्हणजे वेन x इज इक्वल टू 1 देन आता या इक्वेशनमध्ये पुट करायचं, म्हणजे 2 × 1 मायनस y इज इक्वल्स टू 3. आता इथे 2 मायनस y इज इक्वल्स टू 3 म्हणजेच काय, दॅट इज y इज इक्वल टू 2 मायनस 3 मायनस 1. आता जेव्हा x इज इक्वल टू 1 असणार तेव्हा y इज इक्वल टू -1, म्हणजे x इज इक्वल टू जेव्हा 1 तेव्हा y इज इक्वल टू -1. आता लास्ट वेन x इज इक्वल्स टू 2 देन आता हे ह्या इक्वेशनमध्ये पुट करायचं, 2 × 2 मायनस y इज इक्वल्स टू 3. आता 2 × 2 4 मायनस y इज इक्वल्स टू 3. आता 4 मायनस 3 इज इक्वल्स टू y, दॅट इज y इज इक्वल टू 1. जेव्हा x इज इक्वल टू 2 असणार तेव्हा y इज इक्वल टू 1. आता तुम्हाला या इक्वेशनचे हे 3 कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळाले, म्हणजे सर्वात प्रथम 0 -3 हा सुद्धा पॉईंट y ॲक्सिसच्या कोऑर्डिनेटमध्ये येणार, म्हणजे y ॲक्सिसवर येणार निगेटिव्ह कोऑर्डिनेटमध्ये. आता कसं तर 0 -3 म्हणजे 0 -3 म्हणजे हा पॉईंट. आता जेव्हा x इज इक्वल टू 1 तेव्हा y इज इक्वल टू -1, म्हणजे जेव्हा x इज इक्वल टू 1 तेव्हा y इज इक्वल टू -1 म्हणजे हा पॉईंट. त्यानंतर जेव्हा x इज इक्वल टू 2 तेव्हा y इज इक्वल टू 1 म्हणजे हा पॉईंट. हा तुम्हाला लाईन मिळणार. आता हे 3 पॉईंट आपण जोडून घेऊया, म्हणजे तर हे जे आपण लाईन ड्रॉ केलो या इक्वेशनचा, म्हणजे 2x - y इज इक्वल्स टू 3. आता हे 2 लाईन्स आहेत, 3x - y इज इक्वल्स टू 2 आणि 2x - y इज इक्वल्स टू 3. हे 2 लाईन्स या पॉईंटमध्ये मीट होतात, म्हणजे या पॉईंटला जाऊन जुळतात. तर हे पॉईंट कोणता, तर एक्समध्ये -1 आहे आणि वायमध्ये 5 आहे, म्हणजे हे 2 या पॉईंटमध्ये जुळतात. म्हणजेच काय, तर हे जे पॉईंट आहे -1, 5 हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतात. तर म्हणजे या दोन्ही इक्वेशनवर लाय होतात, म्हणजेच काय, या दोन्ही इक्वेशनवर सॅटिस्फाय होतात. तर आपण इथं लिहूया 2 लाईन्स, these 2 lines meets at the point -1, 5. म्हणजेच काय, x इज इक्वल्स टू -1 आणि y इज इक्वल्स टू 5. जर हे 2 लाईन ज्या पॉईंटला मीट होतात हीच पॉईंट या 2 इक्वेशनचे सोल्युशन असतात. म्हणजे x इज इक्वल टू -1 आणि y इज इक्वल्स टू 5 हे या 2 इक्वेशनचे सोल्युशन्स आहेत. म्हणजे x इज इक्वल टू -1 आणि y इज इक्वल्स टू 5 इज द सोल्युशन ऑफ is the solution of 3x - y is equals to 2 and 2x - y is equals to 3. आता तुम्ही म्हणत असाल की हा आपण y कन्वर्ट का केलं नाही एक्समध्ये, तर हे हा जी मेथड आहे, म्हणजे तुम्ही आता y हे आपण एक्समध्ये कन्वर्ट केलं, तर हे तुम्हाला इझी जाण्यासाठी मी हा पुट केलं होतं. कधी कधी डायरेक्टलीसुद्धा तुम्हाला यायला पाहिजे, त्यासाठी मी हे कन्वर्ट केलं नाही, म्हणजे 2x - y. आता हे डायरेक्टली तुम्ही जर पुट केलात तर कधी कधी इथं मायनस येतो, म्हणजे -y इज इक्वल्स टू 3. तर आपण -y इज इक्वल्स टू 3 म्हणजे y इज इक्वल्स टू -3 हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळे मी हे मुद्दामहून हे कन्वर्ट केलं नाही y एक्सच्या रूपात. तुम्ही करू शकता, कारण जर तुम्हाला कन्फ्यूज होत असाल तर तुम्ही करू शकता y हे एक्सच्या रूपात आम्ही इथं कन्वर्ट केलो. इथं मी केलो नाही का, कारण तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे की हा डायरेक्टली पण आपण काढू शकतो. त्यामुळं y इज इक्वल्स टू 3x हे तुम्हाला सोपं पडत असेल तर तुम्ही हे करा, किंवा हे डायरेक्टली पुट करत असाल तर डायरेक्टली पुट करा.
हां, म्हणजे हा पहिला एक्झाम्पल आहे एक्सरसाइज 1.2 मधला. तर अशाच प्रकारचा अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. तर आता सर्वात प्रथम आपण कन्वर्ट करूया वाय इन टर्म्स ऑफ एक्स, म्हणजेच काय तर 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 4, म्हणजेच काय तर 3y इज इक्वल टू 2x मायनस 4 आणि y इज इक्वल टू 2x मायनस 4/3 है ना. तर आपण डायरेक्ट असं करूया, एक्सची किंमत आपण पुट करत जाऊया है ना. एक्सची किंमत आपण असं पुट करत जाऊया की जेणेकरून वाय हे नॅचरल नंबर यायला पाहिजे है ना. तर आपण पहिला पुट करूया 0 है ना. तर 0 पुट केल्यावर काय येईल तर म्हणजे पटकन हे जी प्रोसिजर आहे तर तुम्हाला पटकन यायला पाहिजे. म्हणजे एक्स इज इक्वल टू जर 0 ठेवले तर वाय इज इक्वल्स टू काय ना, म्हणजे वाय इज इक्वल्स टू 2x मायनस 4/3, म्हणजेच काय तर 2 इज इक्वल्स 2 इंटू 0 मायनस 4/3 दॅट इज मायनस 4/3, म्हणजे वाय इज इक्वल टू मायनस 4/3 आहे, ते नको आहे आपल्याला है ना. आता 1 बघूया, म्हणजे एक्स इज इक्वल टू जेव्हा 1 असेल तेव्हा वाय इज इक्वल्स टू 2 इंटू 1 मायनस 4/3, म्हणजेच 2 इंटू मायनस 2 म्हणजे मायनस 2/3. हा सुद्धा नको आहे कारण हा रॅशनल नंबर आला आहे. परत सेकंड एक्स इज इक्वल्स टू आपण जर 2 ठेवलं तर वाय इज इक्वल्स टू 2 इंटू 2 मायनस 4/3 दॅट इज 4 मायनस 4/0 है ना. बरं आहे 3 इज इक्वल्स टू 0/3 म्हणजे 0, म्हणजे हे आपण घेऊ शकतो है ना. म्हणजे इथं लिहूया आपण एक्स इज इक्वल टू जेव्हा 2 आपण जर पुट केलं तर वाय इज इक्वल्स टू 0 असं येईल. आता इथं 2 झालं, 0 पुट केलं, 1 पुट केलं, 2 पुट केलं, 3 पुट करूया, म्हणजे एक्स इज इक्वल टू 3 जेव्हा आपण पुट कराल तर वाय इज इक्वल्स टू 2 इंटू 3/4 इंटू मायनस 4/3 दॅट इज 6 मायनस 4/3 दॅट इज 2/3. हा सुद्धा नको आहे. नेक्स्ट परत एक्स इज इक्वल्स टू 4, वाय इज इक्वल्स टू 2 इंटू 4 मायनस 4/3 दॅट इज 8 मायनस 4/3 दॅट इज 4/3. हा सुद्धा नको आहे कारण का हा रॅशनल नंबर आहे. हा रॅशनल नंबर असल्या कारणानं आपण इथं प्लॉट करायला अवघड होणार त्यामुळं. तर नेक्स्ट परत एक्स इक्वल टू 4 झालं तर एक्स इज इक्वल्स टू 5, म्हणजे वाय इज इक्वल्स टू 2 इंटू 5 मायनस 4/3 दॅट इज 10 मायनस 4 दॅट इज 10 मायनस 4/3 दॅट इज 6 मायनस 3 बरोबर. हां, हे आपण घेऊ शकतो. म्हणजे जेव्हा एक्स इज इक्वल्स टू 5 आपण जर पुट केलं तर वाय इज इक्वल्स टू 2 येणार. आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळाले आहे ना, 2 पॉईंट्स मिळाले, अजून एक पॉईंट्स नाही, अजून आपण एकच पॉईंट हुडकायचा. आता 5च्या जसं जसं पुढं जाईल तसं ते ते सॅटिस्फाय करणार नाही, म्हणजे म्हणजे अशी व्हॅल्यू येईल की जेणेकरून ते रॅशनल नंबर येईल है ना. म्हणजे एक्स हे 5च्या पुढं जाण्यात काय अर्थ नाही. मग आपण काय करूया तर निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये जाऊया, म्हणजे -1 बघूया आता. म्हणजे एक्स इक्वल टू जेव्हा -1 येईल पुट करू तेव्हा काय येईल तर वाय इज इक्वल टू 2x मायनस 4/3 दॅट इज 2 इंटू -1 मायनस 4/3 म्हणजे -2 मायनस 4/3 दॅट इज -6 इज इक्वल टू -2. हां, तर वाय इज इक्वल टू -2 आलं की जेणेकरून एकदा आपण प्लॉट करू शकतो. म्हणजेच काय तर एक्स इज इक्वल टू जेव्हा -1 येईल तेव्हा वाय इज इक्वल्स टू -2 येईल. म्हणजे आपण काय कोणते आले तर -1, 2 आणि 5 है ना. म्हणजे -2, 0 आणि 2 अशी व्हॅल्यू आहे. तर इथं आपण काढलं तसं इथं लिहायचं आहे. म्हणजे काय वेन एक्स इज इक्वल्स टू -1 देन आता हे इक्वेशन घेऊया 3 दॅट इज 2 इंटू -1 मायनस 4/3 दॅट इज -4 मायनस 4/3 -6/3 आणि -2 है ना. आलं म्हणजे आता परत काय 2 ठेवाय, म्हणजे हे इथं आपण लिहूया वेन एक्स इज इक्वल्स टू 2 देन आता वाय इज इक्वल टू 2x मायनस 4/3 म्हणजेच 2 इंटू
2 minus 4 by 3, that is 4 minus 4 by 3 is equals to 0 है ना. आलं. आता परत when x is equals to 5 then y is equal to 2x minus 4 by 3, that is 2 into 5 minus 4 by 3. 2 into 5 10 minus 4 by 3, that is 6 by 3 is equals to 2 है ना. इथं आपण कोऑर्डिनेट्स मिळाले -1 -2 2 0 5 2 है ना. आता असंच मेथड आपण इथं ट्राय करूया. सर्वप्रथम आपण इक्वेशन कन्वर्ट करूया y इन टर्म्स ऑफ एक्समध्ये, म्हणजे की 3y मायनस एक्स बाय इज इक्वल्स टू 4, दॅट इज 3y इज इक्वल टू एक्स प्लस 4 y इज इक्वल्स टू एक्स प्लस 4 बाय 3. आता इथे आपण पुट करूया. पहिला 0 पुट करूया. एक्स इज इक्वल्स टू 0 म्हणजे y इज इक्वल टू 0 बाय 4 बाय 3, म्हणजे डायरेक्ट आपण या इक्वेशनमध्ये पुट करूया 4 बाय 3. हा नको आहे, कारण का y हे रॅशनल नंबर झाला. रॅशनल नंबर असेल तर ग्राफमध्ये आपल्याला प्लॉट करता येईल, त्यामुळं एक्स इक्वल टू 0 आपल्याला नको. परत एक्स 1 बघूया है ना. म्हणजे एक्स इक्वल टू जेव्हा 1 असेल तेव्हा y इज इक्वल्स टू 1 प्लस 4 बाय 3, दॅट इज 5 बाय 3. हा सुद्धा नको आहे. तोपर्यंत हा नंबर नॅचरल नंबर येत नाही तोपर्यंत हा चेक करता यायचा, म्हणजे एक्स इक्वल टू पुढचा नंबर पुट करत जायचा. म्हणजे एक्स इक्वल्स टू 2 आला आता, म्हणजे y इज इक्वल्स टू 2 प्लस 4 बाय 3, दॅट इज 6 बाय 3, दॅट इज 2. हा आला नॅचरल नंबर, दॅट इज 2. म्हणजे जेव्हा एक्स इज इक्वल्स टू 2 असेल तेव्हा वाय इज इक्वल्स टू 2. हा एक पॉईंट मिळाला. नेक्स्ट परत चेक करू. तिसरं म्हणजे एक्स इज इक्वल टू 3 आलं, म्हणजे 3 प्लस 4 बाय 3, दॅट इज 7 बाय 3 है ना. हा नको आहे. एक्स इज इक्वल्स टू 4 बघूया, म्हणजे y इज इक्वल्स टू 4 प्लस 4 बाय 3, दॅट इज 8 बाय 3. हा सुद्धा नको. आता नेक्स्ट एस इज इक्वल टू 5 बघूया. y इज इक्वल्स टू 5 प्लस 4 बाय 3, दॅट इज 9 बाय 3, दॅट इज 3. हा आला नॅचरल नंबर, म्हणजे हा आपण घेऊ शकतो. म्हणजे एक्स इज इक्वल टू जेव्हा 5 असेल तेव्हा y इज इक्वल्स टू 3 येणार है ना. आता 5 आलं, 6 आलं, 7 आलं. इथं आपण चेक करायला नको. आता का नको, तर हा आपण चेक करत गेलं तर कधी सॅटिस्फाय करेल, तर कधी असा नंबर येईल की जेणेकरून ग्राफ मोठा जाईल, म्हणजे वर जाईल. तर हा चेक करण्यापेक्षा आपण मागचा चेक करू, म्हणजे निगेटिव्ह क्वाड्रंट चेक करू. म्हणजे एक्स इज इक्वल टू -1 आला. -1 जर पुट केलं तर काय होईल, तर बघूया. y इज इक्वल टू -1 प्लस 4 बाय 3, दॅट इज 3 बाय 3 इज इक्वल्स टू 1 है ना. आलं. म्हणजे सहजासहजी आपल्याला 3 पॉईंट मिळाले. म्हणजे एक्स इज इक्वल टू जेव्हा -1 असेल तेव्हा y इज इक्वल्स टू 1 यायला पाहिजे है ना. 3 पॉईंट मिळाले. इथं जेव्हा आपण हा नंबर काढाल एक्स इज टू, तर आपल्याला चढत्या क्रमाने काढायला पाहिजे. चढत्या क्रमाने इथं लिहायला पाहिजे. म्हणजे कसं, तर सर्वात प्रथम येईल -1, त्यानंतर येईल 2 आणि त्यानंतर येईल 5 है ना. हा जरा चढता क्रम. तर चढत्या क्रमाने आपण इथं रिप्रेझेंटेशन करायला पाहिजे. तर व्हॅल्यू काय येईल, जेव्हा -1 असेल तेव्हा 1, जेव्हा एक्स इज इक्वल टू 2 असेल तेव्हा y इज इक्वल्स टू 2, जेव्हा एक्स इज इक्वल टू 5 असेल तेव्हा y इज इक्वल्स टू 3. तर आपल्याला हे कॉर्डिनेट्स मिळाले है ना. हे आपण चेक केलं की जेणेकरून y हे नॅचरल नंबर येईल किंवा असा नंबर येईल की जे नंबर इथं प्लॉट करू शकतो है ना. तर आता हे जे आपण चेक केलं तेच इथे लिहूया. म्हणजे आता बघा, वेन एक्स इज इक्वल्स टू -1 देन, आता इथे लिहूया y इज इक्वल्स टू हा इक्वेशन, म्हणजे एक्स प्लस 4 बाय 3, म्हणजे -1 प्लस 4 बाय 3 इज इक्वल्स टू 3 बाय 3 इज इक्वल्स टू 1 है ना. आलं. आता परत नेक्स्ट, वेन एक्स इज इक्वल टू, आता हाई पुट करूया 2, देन y इज इक्वल्स टू एक्स प्लस 4 बाय 3, दॅट इज 2 प्लस 4 बाय 3 इज 6 बाय 3, दॅट आणि y इज इक्वल्स टू 2 येईल. आता नेक्स्ट परत वेन
x इज इक्वल्स टू 5 देन y इज इक्वल्स टू x प्लस 4/3 म्हणजेच 5 प्लस 4/3 दॅट इज 9/3 इज इक्वल्स टू 3 म्हणजेच काय y इज इक्वल टू 3 आलं. हा 3 पॉईंट्स आपल्याला मिळालं -1 1 2 2 5 3 है ना. हे 3 पॉईंट्स आपण इथे प्लॉट करूया आता है ना. या दोन इक्वेशनचे 3 क्वाड्स मिळाले. आता हा एकदमच आपण इथं प्लॉट करूया. है ना. तर पहिलं काय, आता या इक्वेशनचा पहिला आपण ग्राफ प्लॉट करूया. -1 -2 म्हणजे x इक्वल टू जेव्हा -1 असेल तेव्हा y इक्वल टू -2 म्हणजे खाली तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये म्हणजे हे हा पॉईंट है ना. हा पॉईंट येईल. परत 2 0 म्हणजे x इक्वल टू जेव्हा 2 असेल तेव्हा y इक्वल टू 0 म्हणजे x कॉर्डिनेटमध्ये येणार है ना. 2 0 3 0 4 0 हा कोणताही कॉर्डिनेट असेल तर ते x ॲक्सिसवर येईल है ना. आता जेव्हा x इक्वल टू 5 असेल तेव्हा y इक्वल टू 2 येईल है ना. हे 3 पॉईंट मला मिळाले. आता हे आपण जोडून घेऊ. हां, तर हा लाईन आपण मिळालं. हा 3 पॉईंट. तर हा लाईन कुठल्या इक्वेशनचा आहे तर 2x - 3y इज इक्वल्स टू 4 या इक्वेशनचा हा लाईन. तर आता हे 3 कोऑर्डिनेट्स इथे प्लॉट करूया. जेव्हा -1 1 म्हणजे x इक्वल टू जेव्हा -1 असेल तेव्हा y इक्वल्स टू 1 म्हणजे हा पॉईंट. सेकंड 2 2 म्हणजे x इज इक्वल टू जेव्हा 2 असेल तेव्हा y इक्वल्स टू 2 म्हणजे हा. आता परत तिसरं कोऑर्डिनेट म्हणजे 5 3 x इक्वल टू जेव्हा 5 असेल तेव्हा y इक्वल्स टू 3 म्हणजे y इक्वल्स टू 3. x इक्वल टू जेव्हा 5 असेल तेव्हा y इक्वल्स टू 3 इथे येतील. जे हे 3 पॉईंट तुम्हाला मिळाले. आता हे परत जॉईंट करूया. है ना. तर हे दोन जे लाईन आहेत ते या पॉईंटला मीट झाले. हे कोऑर्डिनेट कोणते तर 8 आणि 4 म्हणजे हे जे पॉईंट आहे म्हणजे 8 आणि 4 या दोन्ही लाईनला सॅटिस्फाय करतात. या दोन्ही लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. म्हणजेच काय तर हे जे पॉईंट आहे x इक्वल टू 8 आणि y इक्वल टू 4 हे सोल्युशन झालं या दोन्ही इक्वेशनच्या है ना. हे सोल्युशन झालं या दोन्ही इक्वेशनच्या. तर इथं आपण लिहूया these two lines meets at the point 8 4 है ना. म्हणजेच काय तर x इज इक्वल्स टू 8 y इज इक्वल्स टू 4 इज द सोल्युशन ऑफ 2x minus 3y is equals to 4 and परत हा इक्वेशन and 3y minus x is equals to 4 है ना. तर हा झाला ग्राफिकल मेथड. म्हणजे ग्राफिकल मेथडने सुद्धा आपण सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन काढू शकतो है ना. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तर हा तुम्हाला कळाला असेल किंवा काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता है ना. ह्याचा पुढचा दुसरा पार्ट म्हणजे ह्याच्या पुढचा पार्ट्स म्हणजे डिटर्मिनंट टेबल किंवा ग्रॅमर रूल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया है ना. तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.